बरं, आपली वारीची परंपरा सुद्धा महादेवांनी चालू केलेली परंपरा आहे। या वारीचे सगळ्यात आद्य वारकरी जर कोण असतील तर ते महादेव आहेत, महादेव आहेत। म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव। म्हणून आजही पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाला स्थान आहे। पांडुरंगाच्या मूर्तीला नीट निहाळलं तर पांडुरंगाच्या डोक्यावरती मुकुटावरती शिवलिंग तयार आहे। का बरं? शिवतेने मस्तकी वंदिला, भगवान शंकराला डोक्यावर स्थान दिलं का? भगवान शंकर हे आद्य वारकरी आहेत। आद्य गुरु भगवान शंकर, आद्य वारकरी भगवान शंकर, आद्य भक्त भगवान शंकर। हो, रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये गोपी व्हावं लागलं, गोपी झाले, साडी घातली, पण त्या ठिकाणी तो रासक्रीडेचा आनंद घेतला का? भक्त सुद्धा अग्रगणी महादेवच आहेत। सगळ्या प्रसंगामध्ये आद्य म्हणून शिव महापुराणामध्ये महादेव तत्वाला अनादि तत्व म्हटलेले, की ज्याच्यापासून सगळ्या जगाची सुरुवात झालेली आहे।